नमस्कार बालमित्रांनो. बघा, आज आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे चतुर. जर वेळेस कोल्हाच असते का? नाही. चतुर सिंह. काय? होय, एक मोठं जंगल होतं. तुम्हाला प्राण्यांच्या गोष्टी ऐकायला आवडतात का? तर ठीक आहे. एक मोठं जंगल होतं आणि त्या जंगलात एक सिंह राहत होता. काय राहत होता? सिंह. बघा, तो सिंह फार म्हातारा होत चाललेला होता. म्हणजे अगदी तरुण नव्हता आणि त्याला आता म्हातारपणामुळं शिकार करणं थोडंसं कठीण चाललं होतं. आणि मग सिंह हुशार होता आणि सिंहाने ठरवलं की आता आपण काय करायचं. आता आपल्या वार्धक्यामुळं आपल्याला थोडंसं शिकार करणं, शिकारीच्या मागं धावणं होत नाही. म्हातारा होत असल्यामुळं त्याला शिकाऱ्याच्या मागं एखादा शिकार आला की त्याच्या पाठीमागं धावणं होत नव्हतं. म्हणून त्याने एक युक्ती लढवायचं ठरवलं. मग कशी युक्ती बघा. शिकार तर करायची पण शिकाऱ्याच्या मागं धावायचं नाही. मग कसं करायची शिकार? स्वतःहून कोणता शिकारी जवळ येणार आहे का? की बाबा मी आलो आणि मला खा म्हणून? नाही. मग त्यांनी एक युक्ती करायची ठरवलं आणि सगळ्या प्राण्यांना जंगलातल्या सांगून पाठवलं की मी खूप आजारी आहे. कसं आहे? आजारी आहे आणि मला आतड्याचा विकार झालेला आहे. कशाचा? आतड्याचा. आणि सिंह गुहेत पडून राहिला. आता आजारी म्हणल्यावर काय होते? सगळे जंगलातले एक एक प्राणी त्या सिंहाला भेटायला जातात. आजारी म्हणल्यावर आपल्या इथं शेजारी पाजारी कोणी आजारी असेल तर आपण त्याला भेटायला जातो की नाही? मग अगदी त्याच पद्धतीनं त्या जंगलामधले वेगवेगळे प्राणी त्या सिंहाला भेटायला जातात. सगळे प्राणी एक 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 भेटायला जातात. मग कोल्होबाला समजतं की आपले सिंह महाराज खूप आजारी आहेत. मग कोल्होबा म्हणतो, अरे सगळेच प्राणी भेटायला चाललेत तर मग आपणही जाऊया. चला आता आपण एक रिकाम पण काढू आणि एका दिवशी आपण सुद्धा जाऊन सिंह महाराजाला भेटून येऊ. जंगलाचा राजा असतो तो. आणि म्हणून कोल्होबा तयारी करतो आणि जातो. सिंहाला भेटायला गुहेत जातो. मग गुहेच्या दारापाशी जातो, उभा राहतो आणि लगेच म्हणतो, अहो सिंह महाराज, कशी काय तुमची तब्येत? सिंह म्हणतो, अरे बाबा, मला काही केल्या उठवत नाही. आजारीपणाचं सोंग घेतलेलं असतं ना. म्हणजे जो प्राणी गेलो त्याला खाऊन टाकलेलं असतं सिंह. बघा, लक्षात घ्या. गुहेत गेले की खाऊन टाकणार. मग बारी येते कोल्ह्याची. कोल्हा तो कोल्हाच, भारी चतुर. आणि कोल्हा दारातूनच विचारतो, आतमध्ये गुहेत जात नाही. दारातूनच विचारतो, अहो सिंह महाराज, तुमची तब्येत कशी काय आहे? सिंह म्हणतो, अरे अरे बाबा, काय सांगू तुला, मला आतड्याचा रोग जडलाय आणि म्हणून मी इथं पडूनच आहे बघ. मला काही उठवल्या जात नाही. मग कोल्हा लागतो हसायला, हा तुम्ही आणि बिमार? मग तो म्हणतो, अरे परक्यासारखं दारातूनच का विचारतो आहेस? ये ना बाळा, आत ये ना. बघा, सिंह काय म्हणतो, ए बाळा, आत ये ना, मला पाहायला चालायस तर कुठे ये, आत ये, बैस जरा. कोल्हा म्हणतो, अहो महाराज, तुम्ही जरी जंगलाचे राजे असाल आणि तुम्ही जरी सिंह महाराज असाल, पण मला मात्र या गुहेत जाणारे सगळे आत जाणारेच पावलं दिसत आहेत. बाहेर पडणारे पावलं मला दिसत नाही. याचा अर्थ माझ्या लक्षात आला आहे. याचा अर्थ तुम्ही काय केलं? येणाऱ्या प्रत्येक प्राण्याला मारून खाल्लेलं आहे आणि मी काही आत येणार नाही. बघा, म्हणजे कोल्हा चतुर खूप असतो आणि मग म्हणतो की मी काही आता तुमच्या भूलभुलैयाला बळी पडणार नाही. मी आत येणार नाही कारण मला सगळे पावलं आत जाताना दिसतात, बाहेर जाताना एकही पाऊल गेलेलं दिसत नाही. याचा अर्थ तुम्ही सगळ्यांना मारून खाल्लेलं आहे आणि मी आपल्या दारातच बरं आहे. मग तेवढ्यात सिंह लगेच रडायला लागतो, गडगडायला लागतो आणि म्हणतो, अरे नाही नाही, आपल्या मागच्या मीटिंग मध्ये तू नव्हतास आणि जंगलाची एक मीटिंग भरली होती आणि त्या मीटिंग मध्ये असं ठरलं होतं
की प्रत्येक गुहेला मागून दार पाडायचं. आणि मी शेतातले 4 रानडुकरं लावलेत. कशाला? गुहेला पाठीमागनं दार पाडायला. आणि मला आलेले सगळे पाहुणे, सगळी मंडळी, जेवढे जेवढे प्राणी मला पाहायला आले ते सगळे पाहिले आणि कुठल्या मागच्या दारात निघून गेले. म्हणून तुला त्याचे पावले दिसले नाहीत. बघा, सिंह आता अनुभवी आणि फार पटाईत असतो. आणि त्यानं त्या कोल्ह्याला समजावून सांगितलं की मला आलेले सगळे प्राणी मागच्या गुहेच्या मागच्या दारातून निघून गेले, त्यामुळं तुला जातानाचे पावलं दिसले नाही. कोल्ह्याला वाटतं खरंच खरंच असं झालंय का? आणि मी खरंच मीटिंगला कधी मी राहतच नाही, चाटच देत असतो. त्याच्यामुळं काय सांगा, प्रत्येक गुहेला जर पाठीमागनं दार करायचं फरमान काढलं असेल तर. आणि पुन्हा कोल्हा बळी पडतो. आणि कोल्ह्याला वाटतं अरे बाबा जाऊ दे, एवढे विनवणी करायला, एवढा सिंह आहे जंगलाचा आणि महाराज आहे, मग आपण महाराजाच्या जवळ जायला पाहिजे. बघा, म्हणजे कळून सुद्धा तो काय करतो, पुढे जाण्याची तयारी ठेवतो. आणि मग एकदम सिंहाच्या जवळ जातो. काय झालं असेल? फटकन सिंहानं काय केलं, लगेच झडप घातली त्या कोल्ह्यावर आणि कोल्ह्याला मारून टाकलं. कोल्ह्याला मारून टाकलं, कोल्हा मेला आणि सिंहानं कोल्ह्याला खाऊन घेतलं. तात्पर्य तात्पर्य सांगा आता, पटपट सांगा लवकर. तुम्ही गोष्ट ऐकली, गोष्ट समजली, मग तात्पर्य सांगा ना. तात्पर्य बघा, एक तात्पर्य मी सांगते, बाकीचे तुम्ही सांगायचे. कधीही माणसानं आपल्या स्वतःच्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करायला पाहिजे आणि दुसऱ्याच्या प्रलोभनाला बळी पडायला नाही पाहिजे. समजलं? ओके, थँक्यू.